नोटाबंदीच्या बातमीनंतर आता पुन्हा एकदा वळूयात निवडणुकीसंदर्भातल्या बातमीकडे। खोपोली नगरपालिकेचा प्रचार आता रंगात आलाय। निवडणुकीला काही दिवसच राहिले असल्याने उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसतायत। राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली आघाडी निवडणुकीला सामोरी जात आहे। प्रभाग क्रमांक 7 मध्ये अलका चंद्रकांत शेंडे यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांचा विजय पक्का मानला जातोय। खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीला आता काही दिवसांचाच अवधी राहिलाय। प्रचारासाठी कमी कालावधी शिल्लक असल्याने उमेदवारांची मतदारांपर्यंत पोहोचण्याची एकच धावपळ सुरू असल्याचे पाहायला मिळते। प्रभाग क्रमांक 7 मध्ये शेकाप राष्ट्रवादी आघाडीने अलका चंद्रकांत शेंडे यांना उमेदवारी दिली आहे। राजकीय पार्श्वभूमी पाठीशी असलेल्या शेंडे यांना नगरसेवक करण्यासाठी कार्यकर्ते मेहनत घेताना दिसतात। प्रभाग क्रमांक 7 मध्ये अनेक कामे झाली असली तरी प्रलंबित असलेल्या कामांना मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे अलका शेंडे यांनी सांगितले। पोलेकरांनी मला निवडून दिले तर जास्तीत जास्त मी विकास करणार गावकऱ्यांचा, पण त्यांच्या झोपडपट्टीचा समता नगर आहे, त्यांचा प्रश्न सोडवणार पाण्याचा गटाराचा। प्रभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, खेळण्यासाठी सुसज्ज मैदान, समता नगरचा विकास, झोपडपट्टीचे प्रश्न तसेच समाज मंदिर उभारण्यासाठी आपल्या कार्यकाळात पालिकेत प्रयत्न करू असेही अलका शेंडे यांनी म्हटले। चांगल्या प्रकारे गावकरी म्हणतात तुम्हीच उभे राहा, त्यांचा प्रतिसाद आहे मला। तुम्ही निवडून आल्या तर आपली कामं होऊ शकतात ना, बाहेरची नालाचं ह्याचं काम, पाण्याची कामं, गटारे, गार्डन, स्मशानभूमी, ते काम झालेलं आहे आमचं। पण परत आम्ही काम झालं आहे आमचं, ते केलेलं आहे नगरसेवकही आमच्याच पुतण्याने, ते परत आम्ही करू शकतो। मतदार यावेळी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप आघाडीच्या उमेदवारांना निवडून देतील असा दावाही त्यांनी केला आहे। कॅमेरामॅन सलमान शेखसह प्रियंका आहेर, संवाद मराठी।